नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समरने मागितली चक्क आपल्या स्वानंदीची माफी, तर समोर आता अंशुमन आणि मल्लिकाचा खरा चेहरा देखील आला. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे आपल्या अधिरामध्ये आणि रोहनमध्ये जी काही फूट पाडण्याचा प्रयत्न ह्या मल्लिकाने आणि अर्पिताने केलेला असतो ना, त्यांना आता त्यांच्या पापाची शिक्षा लवकरच भेटणार आहे. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे बिचारे आपली स्वानंदी देखील खूप दुःखी झालेली असते, कारण की तिला कळत नसते की आता रोहनचा संसार देखील पूर्णपणे रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे आणि इकडे माझ्या संसाराचं देखील पूर्णपणे वाटोळं झालेलं आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. कारण की ही घरातली माणसं म्हणजेच तुम्हाला माहिती आहे, मल्लिका एवढी मास्टरमाइंड असते की बिचारा आपल्या समरला ती पाठीमागे हातच्या हातावर फसवत असते. पण समरने डोळे दाखवून त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला असतो, पण ते सगळे काही लोक आता समरचा अशा प्रकारे घात करतील याबाबत बिचाऱ्या समरने कधी विचार देखील केलेला नसेल. तर बिचारा इकडे रोहन रडत असतो, कारण की त्याला वाटत असतं की मी कशा प्रकारे जाऊ आणि अधिराची माफी मागू आणि तिला परत या घरामध्ये माघारी घेऊन येऊ. पण दुसरीकडे अधिराने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ती रोहनची साथ कधीच सोडणार नाही. उलट ती रोहनला घेऊन साईडला राहायला जायचा विचार करत असते, कारण की त्या घरात नको. तर आता हे सगळं करत असताना बिचारा तुम्हाला माहितीच आहे की समर किती समजून अधिरेला सांगत असतो आणि म्हणत असतो की अधिरा हे बघ, कारण की ती एक फॅमिली आहे. असं फॅमिली आणि कुटुंब तोडणं अजिबात देखील बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे तू असं काहीच करणार नाही. तू आता मी सांगतो तसं कर, कारण की आपण बसूया शांत, रोहनला बोलूया आणि सगळं काही तोडगा याच्यावरती काही ना काही काढूया. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की हा हरामखोर अंशुमानने आता चक्क आपल्या स्वानंदीला टार्गेट बनवलेलं असतं, कारण की त्याचा पूर्णपणे प्लॅनिंग असा झालेला असतो की काही जरी झालं ना तरी आपण स्वानंदीला सोडायचं नाही. कारण की तिच्यामुळे आता मी घरातून बाहेर जाता जाता वाचलोय, कधी मला ही स्वानंदी पूर्णपणे त्या घरातून बाहेर काढायला देखील पुढे मागे पाहणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर हिचा गेम वाजवला पाहिजे आणि हिलाच आपल्या घरातून बाहेर काढलं पाहिजे. आणि तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे ही मल्लिका आणि तिची मुलं असतात ना, सेम टू सेम असंच वळण ह्यांना लागलेलं असतं. कारण की मल्लिकाने पूर्णपणे तिच्या मुलांना जे काही वळण लावलेलं असतं ना, म्हणजे मल्लिकाच्या वागण्यामुळेच हे सगळं काय अंशुमान आणि अर्पिता बिघडून गेलेले असते. आणि ही हरामखोर अंशुमान तर चक्क आपल्या बिचारा स्वानंदीला त्या घरातून बाहेर कसं काढता येईल याचा पूर्णपणे प्लॅनिंग त्याने केलेला असतो. कारण की त्याने एकच टार्गेट लक्षात ठेवलेलं असतं की काही जरी झालं ना तरी ह्या मुलीला मी सोडणार नाही. कारण की हिला मी वहिनी जरी म्हणत असेल ना, तर सगळ्यात अगोदर हिचाच काटा मला काढायचा आहे. कारण की मला एवढ्या मोठ्या केसमध्ये तिने फसवलं होतं ना, आता मी कसाबसा तिथून वाचून इथपर्यंत निघलोय. तर आता हिला मी लवकरच लवकर मला एक्सपोज करण्याचा प्लॅनिंग पूर्णपणे फेल करणार आहे आणि हिलाच मी सगळ्यांसमोर एक्सपोज करून ह्या घराच्या बाहेर काढणार आहे. कारण की मला काही जरी झालं ना तरी समरदादाच्या मनामध्ये हिच्याबद्दल पूर्णपणे निगेटिव्हिटी भरायची आहे. एकदा का त्या दोघांचं नातं तुटलं ना तर मग हिला घरातून बाहेर काढायला जास्त वेळ मला लागणार नाही. तर तुम्ही पाहिलंच की ह्या मल्लिकाने देखील माजुरड्या कशा प्रकारे तिने खोटं नाटक केलेलं असतं आजारी पडण्याचं. कारण की तिला माहीत असतं की काही जरी झालं ना तरी घरातल्या आणि सगळ्या लोकांचं अटेन्शन जर आपल्याकडे घ्यायचं असेल ना तर आपल्याला हे सगळं करावंच लागेल. त्याच्यामुळे ह्या माजुरड्या मल्लिकाने जे काही प्लॅनिंग बनवलेला असतो ना तो खूप भयानक असतो. कारण की तिला वाटत असतं की ह्या प्लॅनिंगमध्ये आता स्वानंदीला मी फसवते आणि त्याच्यानंतर 2 डिवोर्स पेपर तयार करते आणि त्या दोन्हीमध्ये मीच जिंकेल. कारण की एकीकडे समर आणि स्वानंदीचा डिवोर्स झाला की रोहनचा आणि अधिराचा देखील डिवोर्स करून टाकायचा आणि त्याच्यानंतर ही सगळी काही प्रॉपर्टी माझ्या मुलांना भेटून जाईल. पण या मास्टर माइंड प्लॅनिंगमध्ये तिला माहीत नसतं की ती किती मोठी चूक करून बसणार आहे. कारण की तिला माहितीच आहे की तिच्या मुलं किती भंगार आणि बेकार आहेत. कारण की तुम्ही पाहिलंच की त्या अर्पिताला तर काय पण काडीची अक्कल नाही, तरी पण देखील त्या घरामध्ये ती कशा प्रकारे वावरत असते आणि कसा तोरा दाखवत असते. स्वतःचा नवरा हे सगळं काय सोडून ती ह्या घरामध्ये नाक खुपसत असते. त्याच्यामुळे तिला वाटत असतं की ती खूप चांगलं करत आहे, पण नाही. आता तिच्या देखील पापाचा घडा भरलेला असतो. त्याच्यामुळे स्वानंदी एका एकाला पकडून सगळ्यांना त्यांची लायकी दाखवणार आहे. आणि तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे तो व्हिडिओ सगळा काय बनला होता त्यामध्ये बिचाऱ्या श्वेतासोबत जे काही घडलं होतं, म्हणजेच त्या हरामखोर आणि अंशुमानने जे काही केलं होतं ना याचा पर्दाफाश अजून बाहेर झालेला नव्हता. आणि त्याला वाटलं तो व्हिडिओ डिलीट केल्यामुळे तो वाचला, पण नाही. आता खरं तर त्याच्या पापाची शिक्षा त्याला भेटणार असते. कारण की पुढे तुम्हाला माहीतच आहे की आपली स्वानंदी पूर्णपणे मास्टर माइंड प्लॅनिंग बनवते. कारण की तिला माहीत असतं की हे सगळं अंशुमानने केलं हे तिला देखील माहीत असतं चांगल्या प्रकारे. पण आता याच्यावरती समरचा अजिबात देखील विश्वास नसतो. त्याच्यामुळे ती ठरवते की काही जरी झालं तर मी ह्या अंशुमानला असा जाळ्यात ओढते ना की त्याच्यानंतर हा अंशुमान कधी देखील तोंड दाखवायच्या लायकीचाच काय, ह्याची लायकी सगळ्यांना मी दाखवून देईल. आणि स्वानंदीने हे पूर्णपणे परफेक्ट लक्षात ठेवलेलं असतं. पण आता बिचार रोहनवरती खूप मोठा प्रसंग येणार आहे. कारण की त्याला वाटत देखील नसतं की असं कधी त्याच्या आयुष्यात येईल. आणि तुम्हाला माहितीच आहे की रोहनची आई कशा
प्रकारे आपल्या अधिरासोबत वागत असते आणि अधिरा देखील रोहनच्या आईसोबत वागत असते. त्या दोघींच्या भांडणामुळे बिचाऱ्या रोहनचं ज्या प्रकारे हाल होत असतात ते खूप वाईट असतं. तर आता चक्क अधिराला मल्लिका म्हणजे एवढा फोर्स करते आणि म्हणते की काय जरी झालं तरी रोहनकडून आपण डिवोर्स पेपर घेऊया. त्याच्यावरती सह्या घेतली की आपली अधिरा बेबी पूर्णपणे मोकळी होईल आणि ह्या घरामध्ये ती कायमची राहायला येईल. कारण की त्यांच्या डोक्यात एकच प्लॅनिंग असतो की जर रोहनचा आणि अधिराचा जर डिवोर्स झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की समर कधी देखील स्वानंदीला ह्या घरात ठेवणार नाही. कारण की त्यांनी लग्नच अशा प्रकारात केलेलं असतं की समरला वाटत असतं की जर माझी बहीण त्या घरामध्ये सुखी राहील तर मी पण या मुलीसोबत लग्न करेल. जर माझ्या बहिणीच त्या घरामध्ये नाही राहिली तर मी देखील स्वानंदीसोबत का लग्न करू. हा पूर्णपणे मल्लिकाने प्लॅनिंग बनवलेला असतो. मल्लिका म्हणते की आपल्याला एक दिवस असा करायचा आहे की त्याच्यामुळे दुसरा देखील झाला पाहिजे. हा तिचा पूर्णपणे मास्टर माइंड प्लॅनिंग असतो. पण तिला माहीत नसतं की तिने किती जरी काड्या आणि कटकारस्थान केले तरी आपला समर कधी देखील हे नातं तुटून देणार नाही. तर पुढे भयानक गोष्ट अशी घडते मित्रांनो की या मल्लिकाचं पितळ हळूहळू आता आपल्या स्वानंदीसमोर उघडकीस येतं. कारण की आत्तापर्यंत स्वानंदीला वाटत असतं की फक्त अंशुमानच ह्या घरामध्ये बिघडलेला आहे. पण तिला ज्यावेळेस मात्र सगळे काही पुरावे कळतात आणि ती जे काही ऐकते आणि पाहते त्याच्यानंतर तिला कळते की हे पूर्णपणे घरच पूर्णपणे समर सरांच्या विरोधात आहे. कारण की हे सगळे असं दाखवतात की समर सरांना आणि ह्यांना समर सरांची किती काळजी आहे, पण पूर्णपणे ऑपोजिट आहे. कारण की ह्यांना फक्त समर सरांचा पैसा आणि प्रॉपर्टी पाहिजे. तर रोहन आता ठरवतं की काही जरी झालं तरी अधिराकडे जायचं, तिची माफी मागायची आणि तिला दोन्ही बाजू नीट समजून सांगायच्या. त्यावेळेस मात्र आता अधिरा काय निर्णय घेतं याच्यावरती रोहन डिपेंड असतो. पण अधिराला रोहनला सोडायचं नसतं कारण की त्यांचं खरं प्रेम असतं. पण ही मल्लिका हरामखोर एवढी असते की ती चक्क त्या दोघांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत असते. कारण की तिला माहीत असतं की ह्या दोघांना एकमेकांपासून दूर केलं तर लगेच समर आणि स्वानंदी देखील एकमेकांपासून दूर जातील आणि हाच तिचा सगळ्यात मोठा मास्टर माइंड प्लॅनिंग असतो. पण तिला माहीत नसतं की तिने किती जरी मोठा मास्टर माइंड प्लॅनिंग केला तरी शेवटी तीच तोंडावरती पडणार आहे. कारण की तिने याचा स्वप्नात कधी देखील विचार केला नसेल की आता पुढे जी वेळ येणार आहे ना त्यामध्ये तिला चक्क रस्त्यावरती भीक मागायची वेळ येणार आहे. कारण की ह्या मल्लिकाने पापच एवढं केलेलं असतं. पण बिचाऱ्या समरला वाटत असतं की माझी काकू अजिबात देखील अशी नाही, कारण की ती मला आईप्रमाणे जीव लावते. पण बिचाऱ्या समरला माहीत नाही की त्याच्याच पाठीमध्ये खंजर खुपसणारी सगळ्यात मोठी जर बाई म्हणलं तर त्याचीच काकू आहे. कारण की तिच्यावरती समरने जेवढा डोळे झाकून विश्वास ठेवला ना तेवढा कोणावरच तीच ठेवलेला नसतो. पण बिचारी अधिरा समरला हे देखील सांगत असते की आमच्यामुळे आणि बाकीच्या घरातील भांडणांमुळे तू स्वानंदीसोबतचं नातं जे आहे ना ते खराब करू नको. प्लीज तुम्ही दोघंजण जसे चांगले होता ना तसेच परत चांगले राहा. कारण की स्वानंदीसारखी एवढी समजून घेणारी चांगली बायको तुला दादा कधीच भेटणार नाही. असं सगळं काही तुम्हाला माहीतच आहे की आपली अधिरा सांगत असते. पण आता तरी देखील मात्र समरच्या मनामध्ये एकच गोष्ट येत असते की त्यांनी हे जे काही केलं ना ते खूप चुकीचं होतं. आणि तुम्हाला माहीत असेल आता मित्रांनो पुढे आपल्या स्वानंदीने पूर्णपणे प्लॅनिंग बनवलेला असतो. तिच्याकडे सगळे काही पुरावे असतात आणि ते पुरावे ते अशा प्रकारे गोळा करते ना की याची कोणाला खबर देखील नसते. कारण की पुढे अंशुमानसोबत आपली स्वानंदी खूप चांगलं वागते. कारण की त्याला असं सांगते की ही सगळी माझी चूक झाली, मी असं नव्हतं करायला पाहिजे. पण अंशुमानला वाटतं की ही अचानक एवढी माझ्यासोबत चांगली का वागते. कारण की स्वानंदीने तो ट्रॅप बनवलेला असतो आणि त्याच ट्रॅपमध्ये आता अंशुमान फसणार आहे. आणि सगळे काही पुरावे मात्र आपली स्वानंदी आता सगळ्यांसमोर साजरं करते. आणि त्याच वेळेस मात्र समर सरांच्या डोळ्यात डायरेक्ट पाणी येतं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की ते आत्तापर्यंत ज्या लोकांना एवढं मानत होते, चांगलं समजत होते, त्या लोकांनी त्यांच्या पाठीत कशाप्रकारे खंजीर खुपसलं आणि त्यांची खरी जी हक्काची नाती होती ती कशाप्रकारे तोडण्यास त्यांनी मदत केली हे सगळं आता समरच्या समोर आलेलं असतं. त्यावेळेस मात्र समरला खूप वाईट वाटतं. कारण की त्यांनी आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंच की स्वानंदीवरती एवढा संशय घेतला आणि त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून पर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण आता त्याच वेळेस मात्र समर सर स्वतः आपल्या स्वानंदीची माफी मागतात आणि ह्या सगळ्या हरामखोरांचा खरा चेहरा देखील समोर येतो. तर आता समर यांच्यासोबत काय करतो हे पाहणं चांगलंच रंजक ठरणार आहे. पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला अजिबात देखील विसरू